सामाजिक कार्यकर्ते दादा पाटील यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्ताने स्तुत्य उपक्रम. खर तालुक्यातील वलमान गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, आदिवासी समाज संघटना कर्जतचे सल्लागार दादा पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक सर्वत्र केले जात असताना दादा पाटील यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्ताने कैलासवासी मनोहर कुशवा पाटील माजी आमदार यांच्या स्मरणार्थ बस चालक वाहक यांच्यासाठी 9x10 ची रूम करून विश्रांतीगृह बांधून देण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे. नेरळ ते वलमान वस्तीला येणारी बस मधील वाहक चालक यांना राहण्याची व्यवस्था नव्हती. बऱ्याच वर्षापासून नेरळ ते वलमान बस सेवा सुरू आहे. पहिल्यांदा बसमध्ये पुढची मागचे सीट ही मोठे असायचे. त्यावेळी वाहन चालक यांना रात्री झोपण्यासाठी सीट वरती झोपता येत होते. आता बस मधील सीट छोटे असल्याने त्यांना वस्तीच्या बसने आल्यानंतर झोपण्याची गैरसोय होत असे. बऱ्याच दिवसापासून दादा पाटील यांच्या मनात एक विचार आला. चालक वाहक यांना एक 9x10 ची रूम करून देऊ. तो योग आला आणि दादा पाटील यांच्या आपल्या 64व्या वाढदिवसानिमित्ताने एक छोटीशी भेट म्हणून बस चालक वाहक यांना 9x10 ची रूम करून देण्यात आली. विश्रांतीगृह तयार करून 64व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना भेट देण्यात आली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एक जनसेवेसाठी छोटेसे काम करून ही जन समाजासाठी खूप मोठे योगदान दिले आहे.